नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि शिक्षण सेवक मित्रांनो. ही बघा जी शिक्षण सेवकांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे. बघा जी कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये आपले पवित्र पोर्टल उच्च समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये जी एक केस चालू आहे कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये. ती केस कशा संदर्भात आहे तर समान काम समान वेतन म्हणजे समान काम असेल तर समान वेतन मिळावा याच्यासाठी एक याचिका दाखल केलेली होती पवित्र पोर्टल उच्च समितीने महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध. आणि ही केस चालू आहे कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये. या केसमध्ये जी 12 मार्चला ज्या प्रकारचं एक तारीख होती त्या तारखेला उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की पुढची जी सुनावणी असेल, पुढची जी तारीख असेल ती 29 जून 2026 असणार आहे. ठीक आहे. पण आता ही तारीख आजपासून जर तुम्ही विचार केला तर जवळजवळ 3.5 महिने होती आणि ही तारीख खूप पुढे जात होती. पण आता याच्यामध्ये काय झालंय की हजारो असे शिक्षण सेवक आहेत, त्यांच्या भवितव्याबद्दलची ही केस आहे. मग हे जे आपले पवित्र पोर्टल उच्च समिती आहेत त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत हे कोर्टाच्या लक्षात आणून दिलं की हा विषय हजारो शिक्षण सेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे याच्यावरती कृपया लवकरात लवकर निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग याच्यावरती जे आपले माननीय कोर्ट आहेत त्यांनी याच्यावरचा चांगला विचार केला आणि एक पॉझिटिव्ह असा त्यांनी निर्णय घेतला की जी नवीन तारीख आहे ती नवीन तारीख ही 2 एप्रिल असणार आहे. म्हणजे अगोदर होती 29 जून, तरी आता झाली आहे 2 एप्रिल. म्हणजे जवळजवळ 3 महिने अगोदर असं म्हणता येईल बघा आपल्याला. 3 महिने अगोदर ही त्यांनी तारीख दिलेली आहे. अगोदर 29 जून होती, म्हणजे जर तुम्ही विचार केला तर बघा एप्रिल, मे आणि जून अशी 3 महिने ती तारीख पुढे होती. ती आता थोडीशी अगोदर म्हणजे 3 महिने अगोदर आता 2 एप्रिलला पुढची तारीख मिळालेली आहे. पुढची जी सुनावणी होणार आहे, पुढचा जो युक्तिवाद होणार आहे थोडक्यामध्ये, तो युक्तिवाद आता 2 एप्रिलला होणार आहे. तर आता याच्याबद्दल मोठी माहिती काय अशी की याच्यामध्ये असं मोठं काय तर मोठं आहेच मित्रांनो. जो युक्तिवाद आता 29 जूनला डायरेक्ट होणार होता तो 3 महिने अगोदर होणार आहे. म्हणजे कदाचित त्याच्यामध्ये अजून 1-2 तारखा कोर्ट देऊ शकतं, पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे असं नाही की 2 एप्रिल दिला म्हणजे 2 एप्रिल हा अंतिम निर्णयाची तारीख आहे, तर नाही मित्रांनो. याच्यामध्ये परत युक्तिवाद होणार आहेत. शासन त्यांच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत आणि जे पवित्र पोर्टलची समिती आहे त्यांचे जे वकील आहेत ते युक्तिवाद करणार आहेत. तर तो युक्तिवाद असा चालत राहणार आहे. त्याच्यामुळे 2 एप्रिल ही काही अंतिम तारीख नाहीये, सुनावणीची अंतिम तारीख नाहीये, पण तो एक युक्तिवाद होणार आहे. कदाचित अजून कोर्ट 1-2-3 तारखा देऊ शकतं. त्याच्यानंतर त्यांची जी फायनल वर्डिक्ट असेल किंवा फायनल जी सुनावणी असेल ती होऊ शकते. कदाचित असंही होऊ शकतं की या ज्या एप्रिल नंतर 1 ते 2-3 तारखा पडल्या तर 29 जूनच्या अगोदर कदाचित फायनल सुनावणी पण येऊ शकते, फायनल वर्डिक्ट येऊ शकतं आणि त्याचा जो फायदा आहे तो आपल्या हजारो शिक्षण सेवकांना होणार आहेत. आत्ताचे जे शिक्षण सेवक आता करत आहेत त्यांच्यासाठी होणार आहेत आणि जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी आहेत. कारण आता काय आहेत की आपल्याला वेतन कमी मिळतंय, पण ही जी याचिका आहे ती जर समान काम असेल, ठीक आहे, तर समानच वेतन भेटायला हवं. समान वेतन हे भेटायला हवं. कारण की हरियाणामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये दोन्ही ठिकाणी समान काम समान वेतन अशीच याचिका दाखल झालेली होती आणि तिचा निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना समान काम समान वेतन मिळत आहे. तर आपल्या महाराष्ट्रातही तेच लागू व्हायला हवं. याच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी याचिका सगळ्या शिक्षण सेवकांसाठी आणि जे भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे जी नवीन तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे 2 एप्रिल. आता 2 एप्रिलला काय घडतं ते आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शिक्षण सेवकांना आणि विद्यार्थ्यांना अपडेट देणार आहोत. त्याच्यामुळे कृपया जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून याची सगळे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.